क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या आदर्श शाळा, त्याच पद्धतीनं PMC शाळा याची होणारी प्रगती, कारण शासनानं ह्या वेगवेगळ्या हेडवरती शासकीय शाळा दुरुस्त राहुल गांधी हे विरोधात असल्यामुळे टीका करणे त्यांच्याकडनं अपेक्षितच आहे. परंतु आपणास सांगू इच्छितो की हा पेपर लीक नाही झाला पाहिजे याच्याकरिता शासनाच्याच दुसऱ्या विभागाच्या वतीने ही कार्यवाही करण्यात आलेली आहे. हा पेपर तिसऱ्या व्यक्तीजवळ कोणाजवळ शासनानेच हे त्या ठिकाणी खबरदारी घेतलेली आहे की हा पेपर त्या ठिकाणी लीक होऊ नये किंवा चुकीच्या पद्धतीनं ही परीक्षा त्या ठिकाणून होऊ नये, पारदर्शक पद्धतीनंच झाली पाहिजे याच्याकरता शासनानं देखील त्या ठिकाणी भूमिका घेतली. 28 तारखेची परीक्षा त्या ठिकाणी पोस्टपोन करण्यात आलेली आहे. उद्धव ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर होते. विमानात जी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली तेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं त्यासाठी आज म्हणजे 28 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रातल्या 1028 केंद्रांवरती होणार होती. ही परीक्षा पारदर्शक पद्धतीनं त्या ठिकाणी झाली पाहिजे याची पूर्ण उपाययोजना शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं करण्यात आली होती. तरी देखील साधारणतः 3 दिवसाआधी भिवंडी परिसरातल्या पोलिसांना माहिती मिळाली आहे की ह्याच्याशी सारखा असलेला पेपर त्या ठिकाणी काही व्यक्तींच्या हातामध्ये आहे. पोलीस प्रशासनानं तात्काळ याची दखल घेतली आणि त्या ठिकाणी जे 3 इसम ह्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न करत होते त्यांना अटक देखील करण्यात आलेली आहे. ही परीक्षा पुन्हा एकदा पारदर्शक पद्धतीनंच पार पाडली गेली पाहिजे म्हणून सध्या परीक्षा आजची रद्द करण्यात आलेली असून ती पोस्टपोन करण्यात. राहुल गांधींनी टीका यावर उद्धव ठाकरेंच्या विधानाकडे येणाऱ्या काळात संपूर्ण दस्तावेज चर्चेचा बाहेर येईल हेही सांगितलं आहे. माननीय उद्धवजी ठाकरे आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस हे दोन्ही मोठे नेते आहेत. त्यांच्यामध्ये जी चर्चा झाली असेल ती त्या दोघांनाच माहिती आहे आणि भविष्यात आपल्याला कळेल काय चर्चा झाली.